नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, केंद्र शासनाने आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसंबंधी एक अत्यंत महत्त्वाची अशी घोषणा केलेली आहे। आता याच्यामध्ये बघा, त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जाची जी काही पुनर्रचना आहे त्याला मंजुरी दिलेली आहे। आता हा निर्णय कोणासाठी, तर बघा, अतिवृष्टी बाधित आणि ज्यांना काय आता महापूर आलेला होता असे महाराष्ट्रातील आता जे महापूर आलेला होता त्याच्यामध्ये शासनाने अंशतः बाधित आणि पूर्णतः बाधित असे 282 तालुके याच्यामध्ये वेगवेगळे केलेले होते। म्हणजे 282 तालुके यासाठी जाहीर केलेले होते। आता त्याच्यामध्ये बघा, महाराष्ट्र शासनाने दिनांक 27 नोव्हेंबर 2025 रोजी देखील एक अत्यंत महत्त्वाचा असा जी आर काढलेला होता आणि त्या जी आरच्या माध्यमातून दुष्काळ सदृश परिस्थितीमध्ये जे काही निर्णय घेतले जातात, ज्या काही सवलती लागू केल्या जातात, त्या 8 सवलती शेतकऱ्यांना लागू केलेल्या होत्या। आता त्याच्यामध्ये महत्त्वाच्या सवलती ह्या होत्या की शेतकऱ्यांचा जे काय कर्ज आहे त्या कर्जाला पुनर्गठन करणं किंवा त्याचं पुनर्रचना करणं। आता पुनर्गठन आणि पुनर्रचना ह्या दोन्ही एकच संकल्पना आहे, त्याच्यामध्ये कोणताही फरक नाही। आता याच्यामध्ये शासनाने ज्या वेळेस हा निर्णय घेतला होता पुनर्रचनेचा, अगदी आता केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या पुनर्रचना बाबतीतच हा निर्णय घेतलेला आहे। आता याच्यामध्ये बघा, जवळजवळ 17.5 ते 18 लाख शेतकरी यासाठी पात्र आहेत आणि यांच्यासाठी जवळजवळ 26,000 कोटी रुपयांचा निधीला केंद्र शासनाने मंजुरी दिलेली आहे आणि राज्य सरकारने देखील आपल्या याला मंजुरी दिलेली आहे। आता समजा तुम्ही जर 1 लाखाचं कर्ज घेतलेलं असेल तर त्या कर्जाला जर शेतकऱ्याला अतिवृष्टी असेल, दुष्काळ असेल, याच्यामध्ये जर भरणं झालं नाही किंवा त्याच्या काही आर्थिक परिस्थितीमध्ये बँकेचा तगादा त्याला कमी होण्यासाठी या कर्जाची पुनर्रचना किंवा पुनर्गठन केले जात असते। आता याच्यामध्ये काय होतं, तर पहिल्या वर्षी तुम्हाला व्याजदर माफ असतो आणि दुसऱ्या वर्षीपासून तुम्हाला सामान्य व्याजदर हा लावला जातो। म्हणजे तुमचं जे अल्प मुदतीचं कर्ज असेल ते तुमचं दीर्घ मुदतीचं किंवा अशा प्रकारचं केलं जात असतं। आता याच्यामध्ये शेतकऱ्यांना याचा काय फायदा, तर बघा, ज्या वेळेस कर्जमाफी केली जाते त्या वेळेस अशा प्रकारची योजना आणली जाते। आता याच्यामध्ये बघा, जर तुम्ही कर्जाचं पुनर्रचना केलं किंवा पुनर्गठन केलं तर मागचा इतिहास असा सांगतो की ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची पुनर्रचना केली असेल, पुनर्गठन केलं असेल, ते शेतकरी कर्जमाफीतून वगळलेले आहेत। मग आता शेतकऱ्यांनी ठरवायचंय की आपलं कर्जाचं पुनर्गठन किंवा पुनर्रचना हे करायचं आहे की नाही। आता याच्यामध्ये ही प्रोसेस लवकरच चालू होणार आहे। याच्यामध्ये आपण पाहिलं तर जिल्हा परिषद असेल, मध्यंतरी नगरपंचायत, महानगरपालिका आणि आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका चालू झालेल्या आहेत आणि त्याच्यातच केंद्र शासनाने हा मोठा शेतकऱ्यांच्या संबंधीचा मोठा निर्णय घेतलेला आहे। कारण हा निर्णय केंद्र शासन घ्यायला राज्याचा देखील त्या ठिकाणी प्रस्ताव गेलेला असेल आणि गेलेलाही होता, आपण त्याच्याविषयी देखील व्हिडिओ बनवलेला होता आणि त्याच प्रस्तावाला एक प्रतिसाद म्हणून त्यांनी अशा प्रकारची ही योजना आणलेली आहे। आता याच्यामध्ये नेमकं किती शेतकरी लाभ घेतात आणि शेतकऱ्यांना ही खरंच पुनर्गठन परवडणार आहे का, आता हा देखील प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे की आता जर आम्ही कर्जाची पुनर्रचना असेल, पुनर्गठन केलं तर आम्ही कर्जमाफीतून वगळले जाऊ का, असा देखील प्रश्न शेतकऱ्यांना पडणार आहे। आता याविषयी नेमकं काय होतं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहावं लागेल। तुर्तास धन्यवाद।